नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत अग्निवीर योजना काय आहे. आणि जर पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अग्निवीर योजना काय आहे? अग्निवीर योजना म्हणजे अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात तरुणांची भरती अग्निवीर म्हणून केली जाते. म्हणजे 4 वर्षापूर्वी जी लोक किंवा जे मुलं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट व्हायचे ते आर्मी म्हटले जात होते, पण आता त्यांना काय म्हटलं जातं? अग्निवीर. ही योजना भारत सरकार आणि भारतीय सैन्याने सुरू केलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्ष सैन्यात सेवा करावी लागते. म्हणजे जे आधी इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट व्हायचे त्यांना 4 वर्ष नव्हतं, पण आता ज्या इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट होते त्यांना 4 वर्ष सैन्यात सेवा करावी लागते. त्यानुसार सुमारे 25% उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाते. म्हणजे जे इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट होते, जे अग्निवीरमधून सिलेक्ट होते त्यांना आधी 4 वर्ष सैन्यात सेवा करावी लागेल. त्यानंतर 25% उमेदवार म्हणजे 100पैकी 25% जे सिलेक्ट होतील ते कायमस्वरूपी नोकरी दिली जाते आणि जे 75% उरले ते यांना इतर भरत्यांमध्ये सूट दिली जाईल. अग्निवीर भरती 2026चं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. नोटिफिकेशनमध्ये फेब्रुवारी 2026 पासून अर्ज सुरुवात झालेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2026 आहे. या भरतीमध्ये भारतभर 25,000 पदे भरले जाणार आहेत असा नोटिफिकेशन आलेलं आहे. पुढे पाहायला गेलं तर अर्ज कसा करायचा? आता अर्ज ऑनलाईन करावा लागतो. इंडियन आर्मीची एक वेबसाईट आहे, जॉईन इंडियन आर्मी. त्याच्यावर एक अर्ज करावा लागतो. अर्ज प्रक्रिया असते. वेबसाईट ओपन करा, अग्निवीर रिक्वायरमेंट 2026 निवडा, रजिस्ट्रेशन करा, फॉर्म भरून डॉक्युमेंट अपलोड करा, फी सबमिट करा. आणि फी जास्त काही नाही, फक्त अर्ज फी किती आहे? 250 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला जर इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरावा लागतो. जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची इंडियन आर्मीची, जॉईन इंडियन आर्मी, त्याच्यात जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करा, रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला मात्र फी फक्त 250 रुपये भरावं लागते. वयोमर्यादा जर आपण बघायला गेलो, एज लिमिट, तर जन्मतारीख किती पाहिजे? 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009. म्हणजे 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009च्या दरम्यान ज्यांचे जन्म झालेला आहे ते फक्त पात्र ठरतील. या दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र आहे या भरतीसाठी. शैक्षणिक पात्र पाहायला गेलं तर इंडियन आर्मी जास्त शैक्षणिक पात्र मागत नाही. पदानुसार पात्रता वेगवेगळी असते. पदानुसार पात्रता काय आहे? अग्निवीर GD साठी स्टुडंट 10वी पास पाहिजे, अग्निवीर टेक्निकलसाठी 12वी पास पाहिजे आणि अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर आणि 12वी पास पाहिजे. ट्रेडमॅनसाठी 8वी किंवा 10वी पास पाहिजे. ही आहे शैक्षणिक पात्रता. जर उंची बघायला गेलं, आपण हाईट बघायला गेलो तर GD टेक्निकलसाठी मुलांची हाईट पाहिजे 170 सेंटीमीटर आणि क्लर्कसाठी पाहिजे 162 सेंटीमीटर. राज्यानुसार थोडा फरक असू शकतो. म्हणजे हाईटमध्ये प्रत्येक राज्याचा प्रत्येक कॅटेगरी वेगवेगळा असतो. निवड प्रक्रिया तर सिलेक्शन प्रोसेस पाहिलं तर भरती प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होते. ऑनलाईन रिटर्न एक्झाम CE म्हणजे आपल्याला ऑनलाईन एक एक्झाम द्यावा लागतो जो 100 मार्क्सचा असतो. 100 मार्क्सच्या एक्झाममध्ये आपल्याला 50 क्वेश्चन विचारले जातात जे 20-20 मार्काचे असतात. फिजिकल टेस्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर 100 मीटरची रनिंग असते. आता जर तुम्ही प्रॉपर नोटिफिकेशन पाहिला तर त्याच्यात कळतं ते 5-10 ते 5-10च्या आत आले तर तुम्हाला पूर्ण 100 गुण मिळतात, 80 गुण मिळतात. आणि जर तुम्ही 5-30 ते 5-45 मध्ये आला तर त्यांचे गुण कमी होत जातात. जर पाहायला गेलं तर काय काय कॅटेगरी असते. 100 मीटर रनिंग करावं लागतं, तुम्हाला पुलअप्स पण मारावं लागतं, बॅलन्स पण करावं लागतो, झिगझॅग पण करावा लागतो. आणि माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे, तुम्हाला ॲप्स वगैरे मारावं लागतात. जे ते सांगतात ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी करावी लागते. याच्या व्यतिरिक्त ते खूप काही सांगता करायला. पुढे पाहूया. फिजिकल मेजरमेंट टेस्टमध्ये काय काय जातं? त्याच्यामध्ये हाईट मोजता, चेस्ट मोजता, वेट मोजता आणि मेडिकल टेस्ट असते आणि फायनल मेरिट असते. एक मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुमचं वेट, मेन गोष्ट इथं वेट, जर तुम्ही अंडरवेट असले किंवा ओव्हरवेट असले तर ते तिथं तुम्हाला मेडिकलमध्ये बाहेर काढू शकतात. एवढं लक्षात राहू द्या. म्हणून तुमच्या हाईटनुसार वेट चेक करून जावं. परीक्षा तारीख जर पाहायला गेलो आपण तर ऑनलाईन परीक्षा असेल. 1 वर्षाचा पगार काय असतो? 30,000 आणि 2 वर्षाचा पगार 33,000 आणि 3 वर्षाचा पगार 36,500 आणि 4 वर्षाचा पगार 40,000 सेवा संपल्यानंतर. म्हणजे तुम्हाला हे दरवर्षी असं तुमचं वाढत जाईल. एक वर्षी तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 भेटेल, दुसऱ्या वर्षी 33,000 भेटेल, तिसऱ्या वर्षी 36,500 भेटतील आणि चौथ्या वर्षी 40,000 सेवा संपल्यानंतर तुम्हाला भेटेल. सुट्ट्या जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला सुट्ट्या किती भेटतात? तर वर्षातून 30 सुट्ट्या असतात. ते कसं असतं मी तुम्हाला सांगतो. 30 सुट्ट्या म्हणजे 6 महिन्यानंतर 15 सुट्टी आणि 6 महिन्यानंतर
15 दिवसची सुट्टी, अशी तुम्हाला 30 असे सुट्ट्या असतात. मेडिकल सुट्टी कधी असते? जेव्हा डॉक्टरचा सल्ला असते तेव्हाच तुम्हाला मेडिकल सुट्टी भेटू शकते, त्याच्याशिवाय भेटू शकत नाही. सेवा पूर्ण झाल्यावर काय? सेवा पूर्ण झाल्यानंतर 4 वर्षानंतर तुम्हाला 25% सैनिक कायमस्वरूपी सेनेत घेतले जातात. बाकी उमेदवारांना 11 ते 12 लाख सेवा निधी सरकारी प्रकरणामध्ये आहे, म्हणजे सरकारी नोकरी प्राधान्य. म्हणजे जर 25% मध्ये येतात, जर तुम्हाला कायमस्वरूपी घेतलं जाईल इंडियन आर्मीमध्ये. जर 25% मध्ये नाही आले तुम्ही, तर तुम्हाला 11 ते 12 लाख रुपये तुम्हाला सेवा निधी दिले जाते आणि बाकी सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जातं. ARO म्हणजे काय असतं मित्रांनो? ARO म्हणजे आर्मी रिक्रुटिंग ऑफिशियल. आर्मी रिक्रुटिंग ऑफिशियल म्हणजे काय उदाहरण असतं? आपलं बघतो प्रत्येक सिटीचे एक ARO असतो. ARO नागपूर, ARO मुंबई, ARO पुणे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या AROचा अंतर असतो. आज आपण पाहिलं इंडियन आर्मीचे नोटिफिकेशन आलेले आहे आणि इंडियन आर्मी काय आहे. माझं तर एवढंच म्हणणं असेल की इंडियन आर्मीमध्ये ज्यांना जायचं नक्कीच जावं. पण जर तुम्ही प्रॉपर फिजिकली फिट असाल, मेंटली पूर्ण फिट असाल, तेव्हाच इंडियन आर्मी ट्राय करावं. कारण 4 वर्षासाठी जाण्याचा काही अर्थ नाही आहे. देशाची सेवा करण्यासाठी फक्त इंडियन आर्मीने असे भरपूर भरत्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन देशाची सेवा करू शकता. हे आपण आज पाहिलं इंडियन आर्मीवर एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.